वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीगोपालकृष्ण महाराज की जय। माय बाबू, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला कोणत्या तरी धर्मात राहावं लागते। असा माणूसच नाही की तो कोण्या धर्मात जन्माला नाही, कोण्या तरी धर्मात जन्मत असतो। आपण हिंदू धर्मात जन्मलो आहोत। हिंदू धर्माच्या मध्ये आल्यावर आपल्या आयुष्याचे 4 टप्पे पडतात। पहिला ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यास आश्रम। ह्या 4 टप्प्यातून आपल्याला जावं लागते। पहिला टप्पा 25 वर्षाचा आहे। तिथं आपल्याला ब्रह्मचर्य टिकवायचं। ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू, ह्या तत्वावर फोकस करायचे आणि 25 वर्ष आपण व्यवस्थित जीवन जगायचं आहे, अभ्यास करायचा आहे। आपलं गृहस्थाश्रम 25 नंतर आपल्याला गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे, हे ध्यानात ठेवायचं। आणि गृहस्थाश्रम चांगला जाण्यासाठी, सुखी होण्यासाठी तिथं आपली मिळगत चांगली राहावी, व्यय चांगलं राहावं, त्यासाठी आपल्याला उंच नेऊन ठेवायचे आपल्याला स्वतःला। आणि 25 वर्षानंतर आपल्याला गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे आणि गृहस्थाश्रमामध्ये एक बाणी, एक पत्नी, एक वचनी असं राहायचे। आणि धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भर्तृषभ, धर्माच्या विरुद्ध न जाणारा काम मी आहे असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं आहे। तर तो काम भोगायला हरकत नाही, तुम्ही तो काम भोगायचा। आणि नंतर तिसरा आश्रम आहे वानप्रस्थाश्रम। मुलामुलीचे लग्न झाले की मुलाच्या हातात सगळ्या किल्ल्या देऊन टाकायच्या आणि आपण एक दुरून बघायचं की ते कसं काय त्याचा व्यवहार चालतो, त्याप्रमाणे आपण राहायचं, त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं। हा वानप्रस्थाश्रम। आणि 60-75 वर्ष झाल्यानंतर आपण संन्यास आश्रम स्वीकारायचा आहे। संन्यास म्हणजे त्याग करायचा आहे। कशाचा त्याग करायचा आहे? काम्यानाम कर्मणाम कृष्णम संन्यासम कवयेदु, काम्य कर्माचा त्याग करायचा आहे। काम्यानाम कर्मणाम कृष्ण संन्यासम कवयेदु असं श्रीकृष्ण महाराज म्हणले। संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे काम्य कर्माचा त्याग। आणि काम्य कर्माचा त्याग करून आपल्याला प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, आपल्या मनातल्या सर्व कामना सोडून द्यायच्या। प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्यव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञाच्या दोच्यते, आणि मग स्थितप्रज्ञ व्हायचे आणि परमेश्वराला चिंतन करायचं। सगळं कामना सोडून द्यायच्या आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपल्याला बांधून घ्यायचे, घडवून घ्यायचे आणि मग आपलं त्यानं भलं होईल। हा संन्यास आश्रम आहे। अनाश्रित कर्मफलम, कर्म तर करायचे पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही। अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या संन्यासीच योगीचं, तोच खरा संन्यासी, तोच खरा योगी आहे असं आपण गीतेच्या तत्त्वज्ञानासमोर जाणून घ्यायचं आहे। आणि आपलं अनाश्रित कर्मफलम राहायचं। कर्म तर करायचे पण त्या फळाची इच्छा करायची नाही। कर्मफलम कार्यम कर्म करते संन्यासीचं योगीचं न निरग्रीर न चाकरी।
आणि आपला ग्रस्ताश्रम झाल्यानंतर आपण ग्रस्ताश्रमामध्येच कसं राहायचं, ग्रस्ताश्रमामध्ये आपण असं राहायचं की यौनद्वेष्टीनं कांक्षिती, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणची अपेक्षा करायची नाही. त्याला श्रीकृष्ण महाराज म्हणले तो नित्य संन्यासी. कोण? जो न्यास नित्य संन्यासी यौनद्वेष्टीनं कांक्षिती, कोणाचा द्वेष करत नाही, कोणची अपेक्षा करत नाही, तो सदा संन्यासी आहे. तर असं आपण गृहस्थाश्रमातच आपण संन्यासी होण्याचा प्रयत्न करायचा. अध्यात्माचे धडे गृहस्थाश्रमातच घ्यायचे. गृहस्थाश्रमातच आपल्याला अध्यात्म म्हणजे काय हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. जवळजवळ बराच अभ्यास आपण गृहस्थाश्रमातच परमार्थाचा करायचा. त्यात मग गीता वाचा आणि मग असा तुम्ही जर असंच ग्रहस्थाश्रमात चांगले राहिले तर तुमचा संन्यास चांगला होऊ शकतो, तुमचा श्रेष्ठ होऊ शकतो. कारण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की जो ज्यानं ग्रहस्थाश्रम चांगला केला, संन्यासच महाभाऊ दुःख मापतो मी योगता. आणि हा ग्रहस्थाश्रम आचरल्याशिवाय, ग्रहस्थाश्रमाचं सुख उपभोगल्याशिवाय तर माणसाची मनं हे शांत होत नाही. मग इथं मग काय करायचं, संन्यासच महाभाहो दुःख मापतो मी योगता, योगयुक्तो निर्ब्रह्म न चिरेनादि गच्छति. आणि जो योगयुक्त माणूस आहे, ज्यानं म्हणजे ग्रहस्थाश्रम आचरून जो संन्यासी झाला, तर तो खरा संन्यासी होऊ शकतो. नाही तर जे लहानपणी बालपणी दीक्षा घेणारे जे लोक आहेत त्यातले बरेच पतन होऊ शकतात. सगळेच पतन नाहीत होत, परंतु होऊ शकतात. पण मग तसा जरी ग्रहस्थाश्रम तसं तर देवानं सांगितलं आपल्याला की आखोरी आबोटीच जन्म परमेश्वराला द्यावा. फार महत्त्वाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आखोरी आबोटी जन्म परमेश्वराला देता आला तर चांगलीच आहे. परंतु तसा जरी नाही देता आला तर योग्यप्रमाणे संसारात जोडून यावं तर उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेचकरी उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, असं संतांनी सांगितलं. तर मग उत्तम जीवखानी भोगायची, उत्तम फळ मिळायचे तर उत्तम व्यवहार करायचा. भ्रष्टाचार करायचा नाही, देशाचं नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही, धर्माचं नुकसान होईल असं कोणतीही गोष्ट करायची नाही. देशावर प्रेम, धर्मावर प्रेम, साधू संतांवर प्रेम, असं जर आपण राहिलो आणि नंतर जर आपण संन्यास घेतला तर तो संन्यास एकदम चांगला होऊ शकतो. जर भ्रष्टाचार तुम्ही करीत असताल तर तुम्ही अध्यात्माकडे तुम्ही उडू शकत नाही, तुमचा कल तिकडे जाऊ शकत नाही, तुम्ही अध्यात्मात येऊ शकत नाही. त्यामुळं भ्रष्टाचार म्हणजे अवैध व्यवहार करायचे नाही. वैधताच असली पाहिजे आपल्या सगळ्या कामात, वैधता. आणि रामाचा आणि 25 वर्षानंतर ग्रहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे तर तो ग्रहस्थाश्रम कसा भोगायचा आहे की एक बाणी एक वचनी एक पत्नी, एक बाणी एक वचनी एक पत्नी असं राहायचं. आता तुम्ही बघा अनेक पत्न्या ज्याने केल्या श्रीकृष्ण महाराजाव्यतिरिक्त, बरं श्रीकृष्ण महाराजाव्यतिरिक्त ज्यांनी अनेक पत्न्या केल्या त्यांची हालत झाली. पण जो एकच पत्नी आमचे अत्रि ऋषी, एकच पत्नी, तर त्यांचं जीवन सफल झालं. मग तसं आपलं जीवन सफल करायचं आहे. आणि आपण मग आता तर 100 वर्ष माणूस टिकत नाही, जास्तीत जास्त 60 वर्ष टिकत आहे. तर 60मध्ये 15 तर 60मध्ये म्हणजे 56च्या आधी आपण हा संन्यासाश्रम स्वीकारायचा आहे. आणि संन्यासाश्रम स्वीकारायचा कसा, तर हा आपण ग्रहस्थाश्रम आचरून संन्यासाश्रम स्वीकारायचा आहे.
जर स्वीकारला तर तो जर यशस्वी होतो, नाहीतर यशस्वी होण्यामध्ये बरेच अडचणी येतात. मग तसा स्वीकारायचा. आणि शेवटी बघा तुम्ही श्रीकृष्ण महाराजानं ग्रस्थाश्रम आचरला आणि ग्रस्थाश्रम आचरून श्रीकृष्ण महाराजांना पांडवांना देखील ग्रस्थाश्रम आचरायला लावला. त्यांना सार्वभौम राज्य मिळवून दिलं आणि मिळवून दिल्यानंतर शेवटी 36 वर्ष राज्य केलं पांडवांनी. आणि 36 वर्ष झाल्यानंतर त्या पांडवाला त्यांनी सांगितलं की आता कलियुग लागत आहे आणि आता हे सोडा, तुम्ही राज्य सोडा, त्याग आणि त्याग करा आणि चला हिमालयाच्या रस्त्यानं निघा. आणि भाऊ किती त्याचा त्याग हे भरलं राज्य सोडून दिलं त्यांनी. सगळं राज्य हस्तिनापूरचं सार्वभौम राज्य त्याला होतं, ते राज्य सोडून दिलं आणि त्यांनी हिमालयाच्या दिशेनं चालले. काहीच नाही घेतलं, सगळं काहीच नाही. हिमालयाच्या दिशेनं निघले चालत आणि एक एक करत मृत्यू पावले आणि परमगतीला गेले. काय बाबा, आपल्याला देखील भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपण महानुभाव संप्रदायाचे आहोत. कोणी वारकरी असन, कोणी कोणचा असन, त्या आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या पंथाप्रमाणे प्रत्येकानं वागणं हे आपलं कर्तव्य माणसाचं. मग प्रत्येकानं आपापल्या धर्माचा अभ्यास करायचा आणि त्याप्रमाणे वागायचं आणि आपलं भलं करून घ्यायचं. तर जर चांगलं वागलं तर भलं होतं आहे, नाही तर नाही भलं. जो संसार करत जर तुम्ही राहिले, आयुष्य त्यातच घाललेलं, सगळं जीवन त्यात घाललेलं संसारात, तर जमत नाही. तर आणि तुम्ही जेवताना देखील तुम्हाला नेहमी एकच पदार्थ तुम्ही जर आयुष्यभर खाऊ शकत नाही आणि खाल्लं तर त्याचं नुकसानच आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्ही आयुष्यभर संसारच तर नाही. संसारात परमार्थ लवणाप्रमाणे का असणं, परंतु संसारात परमार्थ पाहिजे. परमार्थाचं काय सुख आहे ते पण आपण अनुभवायला पाहिजे. आणि परमार्थ हा 56 वर्षानंतर देखील भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं, 56 वर्षानंतर तरी संन्यासाश्रम स्वीकारा, अनुसरा म्हणजे परमेश्वराचं ऐका. आजवर संसाराचंच ऐकलं तुम्ही, आजपर्यंत तुमच्या त्या सगळ्या स्वैर्यधारेचंच ऐकलं, पण आता परमेश्वराचं ऐका. आणि शेवटी का होईना पण आपण अनुसरायला पाहिजे आणि आपण आस्तिपरीचं आचरण करायला पाहिजे. काय विकल्प शून्य करायचं, विकाराला शून्य करायचं, विकल्पाला शून्य करायचं, विकल्प शून्य, स्वभावाला मात्रा द्यायची, निरालंबी परमेश्वराचं चिंतन करत शेवटी म्हणजे पहिला ग्रस्थाश्रम ब्रह्मचारीचा आश्रम झाला, ग्रस्थाश्रम भोगला, वानप्रस्थाश्रम भोगला तुम्ही. आता संन्यासाश्रम कडची तयारी करा आणि आस्तिपरीचं आचरण करा. आणि आस्तिपरीचं आचरण करून तुम्ही आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज उत्तरापंथी निघून गेले आणि उत्तर आपल्याला सोडून आपल्या उदास होऊन आणि स्वामीने सांगितलं की आता नवे या समजतो, आता तुम्हाला ह्या जन्मात तुम्हाला भेट नाही देणं, मी तुम्हाला नव्या समजू, नव्या जन्मात भेट देऊ. त्याप्रमाणे आपल्याला सर्वज्ञ नव्या जन्मात भेट देतील. पण आजपर्यंत त्या 56 वर्ष भेटी दिल्या त्या विनामूल्य दिल्या, पण आता मात्र विनामूल्य नाही. आता तुम्हाला आस्तिपरी आचरावं लागेल, विकल्प शून्य होऊन स्वभावाला मात्रा देऊन निरालंबी राहून परमेश्वराचं चिंतन करत मरावं लागेल. आणि मेल्यानंतर परमेश्वर तुम्हाला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म देतील आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला परमेश्वर 12 वर्षानं काढून घेऊन जाते तिथून. आणि गेल्यानंतर तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान देते, सामान्य देते, विशेष देते. अप्रोक्षामध्ये कर्माचं शाळण करून घेतील तुमच्या गुऱ्हाळ्याप्रमाणे किंवा त्या भारभुंज्याप्रमाणे तुमचं कर्माचं शाळण करून घेते. सामान्यमध्ये मळाचं शाळण करून घेते.
विशेषामध्ये तुमच्या आयोग्यतेचं शाळण करून घेते आणि तुम्हाला जो रोग झालेला आहे अनाद्या वज्रकिटकी नावाचा रोग आहे तो रोग तुमचा दुरुस्त करून त्या अनादेवतेचा छेद करते आणि स्वस्वरूपी लीन करून घेते मायबाप. तर याप्रमाणे आणि तिथून तुम्ही ह्या संसारातून मुक्त होऊ शकाल. ह्या संसाराच्या बंधनातून संसाराच्या तापातून दुःखातून तुम्ही मुक्त होऊ शकाल. तर त्याप्रमाणे आपण आपलं जीवन तर त्या दिशेनं नेलं पाहिजे. आपण चारही आश्रमातून जाऊन चौथा आश्रम हा संन्यासाश्रम आहे. तिथं जाऊन स्थिर झालं पाहिजे आपण आणि स्थिर होऊन आपलं चांगलं देवानं सांगितल्याप्रमाणे आचरण करून आपलं भलं करून घेतलं पाहिजे. तर मायबाबा तुम्ही तुमचं भलं करून घ्याल तर आणि ह्या संसाराची शेवटी का होईना पण आसक्ती सोडाल, परमेश्वराचं ऐकाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. आणि जर तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तो बळजबरी नाही, आवडत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.